पुढचा जो डान्स आहे ना तो माझ्या एका मैत्रिणीच्या ऑन डिमांडवर मी करतोय आणि तो आहे ना फुल शेवटला आहे, बघायला विसरू नका. शुभप्रभात मित्रांनो, माझ्या चॅनलवर परत तुमचं सगळ्यांचं स्वागत. संडे, नवीन ठिकाणी, नवीन काहीतरी बघायला आणि न्यू व्लॉग. सो बघायला विसरू नका आजचं न्यू लोकेशन. सो थोडा वेळ न घालवता मी निघतो डायरेक्टली. आमका वाजल्यात 4:15. आज खूप लवकर निघालो. थोडी थंडी आहे का, थोडी लोकेशन लांब असल्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे. सो आता आपण पेडियन मीन्स आपल्या ट्रॅव्हल पार्टनरला कलेक्ट करूया तिच्या लोकेशनवरून. 4:35 झालं आता. आपण निकिताला घ्यायला आलो आहे महाराडला. लोकेशन थोडी लांब आहे त्यामुळे आपण जरा लवकर निघालो आहे अर्ली मॉर्निंग. आणि लोकेशनचं नाव निकिता सांगेल. आणि निकिता आलेली आहे. थोडा 5-10 मिनटं वर खाली. वा, पोस्टिंग चालू आहे वाटतं. एनिवेज, सो आपण सुरुवात करू इकडून प्रवासाला. तिथून डायरेक्टली आपण जाणार आहोत लोणावळा साईड. सो निकिता, आपली प्लेस कुठली आजची? देवकुंड. एक्झॅक्टली. आज देवकुंडला जाणार आहे. पॅड घालून घे, सेफ्टी मेजर्स. आणि गो एन्जॉय करू देवकुंड. बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ. आणि आताच सांगतो, लाईक करा, सबस्क्राईब करा एकदा, आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. आईला जॅकेट. तू हुशार आहे. घाल पहिलं जॅकेट घाल. तर मित्र हो, आता आपण थांबलोय कुमार रिसॉर्टमध्ये नाही, नाश्ता करायला. आणि आपण रिसॉर्टला जाणार नाही, आपण जाणार नॅचरल रिसॉर्टमध्ये जो आपला आहे देवकुंड वॉटरफॉल. सो हे जरा नाश्ता करायला थांबलो आहे. मी डोसा ऑर्डर केला आहे. डोसा एक मैसूर मसाला आणि दुसरा बोलला साधा डोसा. आणि ठीक आहे, अन्न आमची इडलीवाली. संडेला पण हिला व्हेज खायचं असतं, माहीत नाही का, पण आज नॉनव्हेज खाणार आहे मी. म्हणजे ही ब्राह्मण असं. आणि फायनली आमचा डोसा आलेला आहे. आणि मैसूर तिकडे दे तो नंतर घेईन मी तिकडून. हां, प्लेन डोसा. थँक्यू सो मच मित्र, थँक्यू. स्मार्ट दिसली पाहिजे तुझ्या ब्लॉगमध्ये. ब्युटीफुल दिसतेस, ब्युटीफुल. खा. फायनली नाश्ता झाला आहे. डोसा, कॉफी. आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. देवकुंड ट्रेकला सुरुवात केली आहे. इथून मागून रस्ता आहे, बाईक आपण थोडी पुढे लावली आहे. ओके, तर इकडून ही पायवाट बघू शकता, पूर्ण खालपर्यंत जातो हा रस्ता. इथं आपण खाली जाणार आहोत. आणि ही पायवाट कधी सोडायची नाही आहे, काही ह्या पायवाटेनेच आपण पुढपर्यंत जाणार एंडपर्यंत. फक्त एक मध्ये राईट आहे, तोच वर येताना लक्षात घ्यायचा की तो राईट कुठून आहे, अदरवाईज तुम्ही परत चुकू शकता. बाकीकडे असं चुकण्यासारखं काही नाही, डिफिकल्ट असं काही नाही आहे, इझी ट्रेक आहे. सो आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला पूर्ण रूट दाखवतो. आपण शेलार मामांकडे जाणार होतो, पण त्यांच्याकडे ऑलरेडी खूप गर्दी आहे, खूप लोक आलेले आहेत. सो आपण जिथे बाईक पार्क केली त्यांच्याकडेच थांबलो आहे. पहिलं तिकडे काही नव्हतं एक हॉटेल, पण आता एक छोटंसं हॉटेल तिकडेच थांबलं आहे. सामान ठेवलं आपण तिकडे थोडं आपलं जे काय होतं ते. आणि दुपारी बघा आल्यानंतर त्यांच्याकडेच आपण थोडंफार खाऊन पिऊन मग आपण रिटर्न जर्नी करू. तो तुम्ही बघू शकता आज निकिताच लीड करते. फर्स्ट टाइम. हो, फर्स्ट टाइम आहे. तिला मी पाठवून एक सहाय्यक म्हणून मार्गदर्शन करत आहे कसं जायचं आहे. ती स्वतः फर्स्ट टाइम म्हणून नाही केलंस तरी पण मी रस्ता शोधत बरोबर तुला. हो,
तिला वॉटरफॉलचा वास येतो. एक कुत्र्याच्या जातीतली आहे ती. तिचे केस पण बघू शकता, जर्मन शेपर्डची जात आहे ती. फक्त चावत नाही ही गोष्ट वेगळी आहे. हा एक वॉटर क्रॉस आहे, तो क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. कन्फ्यूज होऊ नका इन फ्युचर कधी आलात तर. तुम्ही बघितलं असेल खूप सारे लोक आता रिटर्न चालले आहेत, त्यामुळे आपल्या गर्दी कदाचित थोडी कमी मिळेल. आणि हा देवकुंड वॉटरफॉल जो आहे तो संध्याकाळी 4-4:30पर्यंत चालू असतो. एन्जॉय करू, बघू. तरी नाही म्हणता 50 ते 60 लोक रिटर्न गेले आहेत. बघा अजून तिकडे किती लोक आहेत. हा इकडचा दुसरा टप्पा आहे. तुम्ही बघू शकता इकडे 2 घरं आहेत. कन्फ्युजन नको म्हणून तुम्ही त्या रस्त्याने सरळ जा. खाली तलावाजवळ जाईल थोडा रस्ता. तुम्ही सरळ गेल्यावर तर एक जंगल ट्रेल आहे. त्या जंगल ट्रेलमधून तुम्हाला तिकडे बोर्ड लावलेला आहे देवकुंड म्हणून. त्या उजव्या हाताला वळून आपल्याला देवकुंडला जायचं आहे. सुरुवात केल्यानंतर मी फर्स्ट हॉल्ट घेतलेला आहे. इकडे एक बसायला जागा केली आहे लाकडाची. बघू शकता बॅक साईडला तलाव आहे. आणि इथूनच पुढे आपल्याला ह्या दिशेने सरळ वर जायचं आहे. पुढे तिकडे बोर्ड लावलेला आहे देवकुंड म्हणून. उजव्या हाताला थोडी जंगल ट्रेल केल्यानंतर 1-2 मोठे रॉक पॅच आहेत, ते थोडेसे क्रॉस केल्यावर समोरच देवकुंड वॉटरफॉल आहे तो आपण. फर्स्ट पॅचच्या इकडून पुढे आल्यानंतर अशी एक मोकळे असं रान आहे. बघू शकते ह्या रानातून आपल्याला सरळ त्या दिशेला जायचं आहे. सॉरी, कात्याच्या इकडून डाव्या बाजूला एक छोटीशी पायवाट होती, तुम्हाला ती दाखवली. त्या पायवाटेने सरळ आता चालत जायचं आपल्याला. हाय निकी. निकी हाय. कसं वाटतंय तुला माझ्यासोबत येऊन? अगदी चुकल्यासारखंच. म्हणजे तिला निसर्गातून चुकल्यासारखं वाटायला लागलं. मित्रांनो बघू शकता इतका तिचा आनंद भरून गेलेला आहे. आणि माझ्यासोबत कोण चुकत नाही, तुम्हाला माहिती आहे का? आपणच एवढे बरोबर माणूस आहे. जाऊ दे, कट सीन कट. बघू शकता ही सरळ पायवाट आहे, तीच आपल्याला फॉलो करायची आहे. बाकी आपण पोचू वॉटरफॉलला. हा तिसरा टप्पा आहे. इकडे एक घर आहे, जेणेकरून तुम्ही परत पायवाट चुकणार नाही. त्या बाजूने आपल्याला सरळ जायचं आहे या पायवाटेने. जाम डिहायड्रेशन व्हायला लागलं आहे, ऊन खूप आहे तर एवढं जाड घातलं आहे. हुक्का नाही आहे, पाण्याचा ब्लॅडर आहे. डिहायड्रेशन बॅग नंतर लोकांना हुक्का समजतात. या पायवाटेने सरळ आल्यावर तुम्हाला अशी मध्ये मध्ये खूप घरं दिसतील. तर इकडे एक शेवटला एक घर आहे. तिकडून पुढे आल्यावर 2 रस्ते, एक छोटी पायवाट आहे, एक मोठी पायवाट. मोठ्या पायवाटेच्या समोर इकडे देवकुंडचा बोर्ड आहे, तो सध्या पडला आहे, बघू शकता. तर आपल्याला उजव्या हाताच्या पायवाटेने जी मोठी पायवाट आहे त्या वाटेने पुढे जायचं आहे. असं एक अर्ध्या तासाच्या अंतरावर थांबलेलो आपण. जस्ट खूप गरम झालं म्हणून थोडं लिंबू पाणी घेतलं आहे. भास्कर राईट, भास्कर दादा आहेत त्यांचा. आणि त्यांच्याकडून आपल्याला कळलं की इकडे ट्री हाऊसेस पण आहेत, त्यांच्या भावांनी चालू केलेलं आहे. तर आपण त्याची इन्फॉर्मेशन आपल्या व्लॉगमध्ये देऊच. आपल्या खाली इन्फॉर्मेशन असेल, त्यांचे कॉन्टॅक्ट असेल, तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांनाही. महत्त्वाचं म्हणजे हे भिरा गावात आहे देवकुंड परिसर. हा खूप चांगला आहे, तुम्ही येऊ शकता. हे खूप ऑसम आहे. सो लिंबू पाणी पिऊन मी आता पुढचा प्रवास चालू करतो. ज्या ट्री हाऊसबद्दल आपण बोललो होतो अशा प्रकारे हे ट्री हाऊसेस आहेत त्यांनी बांधलेले. कॉस्टिंग त्यांनी सांगितले आहे की पर पर्सन 1500 रुपये ते घेतात. त्याच्यामध्ये जेवण, खाणं, नाश्ता सगळं आहे. आणि खूप असे क्यूट असे छोटेसे ट्री हाऊस बांधले आहेत, जे एका ट्री हाऊसमध्ये 2 जणांना परमिशन असते राहायला. एका दिवसाचं म्हणजे सकाळी आलात तर नेक्स्ट डे दुपारपर्यंत त्यांनी ही पूर्ण व्यवस्था इकडे केलेली आहे. कॉस्टिंग जी किंमत आहे ह्याची भाडं, जेवण, खाणं सगळं आणि व्हेज नॉनव्हेज सगळं पकडून हे 1500 रुपये घेतात एका पर्सनचे. या पायवाटेने आल्यावर एक सरळ रस्ता आहे, त्या रस्त्याने आपल्याला फॉलो करायचं आहे. लेफ्टला जाऊ नका, खाली कातळ आहे. तर हा थोडासा असा ऑफबीट आणि रॉकी पॅच आहे थोडा. इकडे थोडे रॉक पॅच आहे, तर लोकांनी रॉक पॅचवरून जाऊ नका. त्याच्या बाजूने एक छोटीशी वाट आहे पायवाट,
त्याच्यावरून यायचं आहे. इकडे रस्ता थोडा स्लिपरी आहे कारण का ओला असल्यामुळे शेवाळं पकडल्या दगडांना. ते येताना काळजीपूर्वक या, जेणेकरून जे छोटे मोठे अपघात असतील त्यापासून वाचाल. बघू शकता आपण मागच्या रस्त्याने आलो. त्यानंतर मध्ये एक छोटासा वॉटर लॉग आहे. इथे पहिला एक ब्रिज होता लाकडी पुलाचा नैसर्गिक बांधलेला, तो वाहून गेला ह्यावेळी पाण्यात. तर त्या दगडांवरून तुम्हाला सरळ यायचं आहे आणि तो रस्ता ह्या साईडने वर जातो. सो कन्फ्यूज होऊन लेफ्ट राईट मारू नका, सरळ समोर तुम्हाला दगडावरून वर यायचं आहे. त्या फर्स्ट रॉक पॅचनंतर थोडासा चढाव आहे. त्या चढाव करून एक 5 मिनटाचा चढाव असेल वरती. चढाव करून समोर आपल्याला देवकुंड वॉटरफॉल दिसणार आहे. सो आपण धराई वेळ न घालता फटाफट जाऊ. एवढ्या जाळ घातल्यामुळे जाम गरम होत आहे आणि डिहायड्रेशन होत आहे. त्यात दुपारच्या वाजला आहे 1. चला इकडच्या रस्त्याला एक दुतर्फा रस्ता आहे. तर अशी झाडांचा एक भोगदा झाला आहे. त्याच्यातून तिकडून पुढे पायवाट कंटिन्यू होते. पायवाटेने सरळ सरळ आल्यानंतर इकडून एक रस्ता खाली जातो आहे. सरळ जाऊ नका. आणि खाली गेल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता खाली काही रॉक पॅच आहेत. ते क्रॉस करून त्याच्या बाजूने आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे आणि समोरच आपल्या देवकुंड वॉटरफॉल आहे. तर चला मग वॉटरफॉल एन्जॉय करू. मी पहिला उतरतो नाही तर मीच पडेन. सो फायनली गाईज आपण आपल्या स्पॉटला पोचलो. तुम्ही पाठी बघू शकता. देवकुंड वॉटरफॉलला थोडा फ्लो कमी आहे, तर ऑक्टोबरपर्यंत खूप मस्त फ्लो असतो. ऑगस्टपर्यंत तो वॉटरफॉल बंद असतो, जुलै ऑगस्टपर्यंत. पण पावसाळ्यानंतर तो ओपन होतो. आणि तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊन थोडे फुटेज घेऊ आणि मग आपल्याकडे फायनली कोण आहे तुम्हाला माहिती आहे, जो आपल्याला खूप मस्त व्ह्यू दाखवेल. चला मग फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर चालत येऊन थकत का होईना आपण वॉटरफॉलला पोचलो. तुम्ही पाठी बघू शकता देवकुंड धबधबा. हा प्रेक्षकांना खूप आकर्षित करतो कारण का हा 2 डोंगरांच्या मधून खाली कोसळतो. आता या खाली एक छोटंसं तलाव तयार होतं. त्याला कुंडलिका नदीचंही पाणी मानलं जातं कारण का ही पुढे जाऊन कुंडलिका नदीला मिळते. आणि खूप मस्त स्पॉट आहे. म्हणजे तुम्ही बोलायला गेलं तर खतरनाक असं इकडे पाणी असतं. जेव्हा तुम्ही ऑक्टोबर महिन्यात, ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबर महिन्यापासून जर आलात तर ह्या पाण्याला खूप फोर्स असतो. इकडची पाण्याची पातळी पण जास्त असते. ह्या अगोदर इकडे काही इन्सिडेंट्स झालेले आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी इकडे मध्ये रशी टाकलेली असते. आता हा वॉटरफॉल काही 2 आठवड्यापूर्वीच परत चालू झाल्या कारणाने सध्या ती रशीमध्ये नाही आहे, पण ती एक पातळी म्हणून टाकलेली आहे. कारण ह्या पाण्याची पातळी सुरुवातीला 5 ते 6 फूट असून नंतर अचानक ती 25 ते 30 फुटापर्यंत खोल आहे. तरी जर तुम्हाला स्विमिंग येत असेल तरी 5 ते 6 फुटातच पोहा, जास्त खोलवर जाऊ नका, ही माझी विनंती आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला तर माहितीच आहे करोनाचा काळ सध्या चालू आहे. सेफ डिस्टन्स आणि मास्क आणि सॅनिटायझर्स कॅरी करा. बाकी आता तेव्हा माहिती आहे पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. तर आपण गाईज आपण देवकुंडला पोचलो आणि पाण्यात उतरलो नाही म्हणजे मजा नाही इकडे येऊन. तर मी स्वतः पाण्यात उतरलो आहे आणि धमाल करतो आहे. तुम्ही बघू शकता. या अगोदरचे जर तुम्ही ड्रोन शॉट बघितलं नसेल तर नक्की बघा. सध्या पाणीचा फ्लो कमी आहे. पाऊस पडून खूप टाईम झाला आहे. आणि बाकीचं नेहमीच आपलं सांगणं परत एकदा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल की नेक्स्ट व्हिडिओ जो येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर आताच करा. ह्याच्या पुढे अजून खूप वेगवेगळ्या प्लेसेस आहेत, न्यू प्लेसेस आहेत आणि काहीतरी थ्रिलिंग पण असणार आहे. ओके, सो मी परत एकदा भटके आतमध्ये तुमचा रामराम घेतो. पारू दरियाचे पुंजेला जाऊ चल गो बंधना.